रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय यूट्यूब चॅनल माऊली कीर्तन सोहळा या चॅनलवरील उपलब्ध सेवा सप्ताह कीर्तन, जयंती व पुण्यतिथी कीर्तन, भागवत कथा, शिवपुराण, रामकथा, संगीतमय भजन, हरी जागर इतर सर्व धार्मिक कार्यक्रमाचे लाईव्ह शूटिंग प्रसारण यूट्यूबवर करण्यासाठी आजच संपर्क करा. चॅनल प्रमुख श्री गणेश चोपडे पाटील आणि श्री कृष्णा चोपडे पाटील. जय जय रामकृष्ण. रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजणी. तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा. सुकुंदाची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुहा विठ्ठल परवा, तुहा माधव परवा. परखुमा देवी आकर बापर कुमार देवी बर. राहो नाम जपवानी, राहो नाम जपवानी.
देवा तुझे रूप माझे मनी रूप माझे मनी राहू नाम जपवानी राहू नाम जपवानी राहू नाम जपवानी राहू नाम जपवानी
नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी ब्रह्मांड नायका विश्वजनाच्या पालका तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी जीवीची या जीवा तुका म्हणे देवदेवा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी विठ्ठला पांडुरंगा करू दुसरे चरण संतांची पांडुरंगा त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासदका काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता राम कृष्ण कथा दिंडीध्वजा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रयी जननी देवांची या संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या श्री संतांचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत पतित पावना दीनानाथा नारायणा तुझे रूप माझे मनी राहो नाम जपवाणी। आज या पुण्यभूमीमध्ये सेवेकरिता निवडलेला अभंग महान संत श्रेष्ठ विश्ववंद्य श्रीमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा अभंग आहे। या अभंगाच्या द्वारा जगद्गुरु तुकोबाराय देवाकडे विनवणी करतात विठ्ठला थोडासा परिहार तो म्हणजे असा सुप्पा या पुण्यभूमीमध्ये श्री भगवान व्यंकटेश्वराच्या दरबारामध्ये दसऱ्याच्या पवित्र पर्व काळावर नवरात्रीचं दसऱ्याचं औचित्य साधून 10-11 दिवसाचा हा परमार्थिक भक्ती महोत्सव इथे आयोजित करण्यात आलेला आहे। सुप्पा इतिहास कालापासून प्रसिद्ध आहे आणि पुन्हा आदरणीय श्रद्धेय ब्रह्मनिष्ठ महान अधिकारी संत सत्पुरुष श्री गुरु विजयानंद महाराज सुपेकर म्हणून जगप्रसिद्ध हे नाव आहे। या पुण्यभूमीमध्ये महाराजांची कर्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, इथे वास्तव्य जेथे वैष्णवाचा वास, धन्यभूमी पुण्यदेश आणि पवित्र पुण्यभूमी आहे। त्याच्यामध्ये पुन्हा भगवान श्री व्यंकटेश्वराचं हे पवित्र असं श्री बालाजी मंदिर या आपल्या पुण्यनगरीमध्ये अत्यंत सुंदर देखणं आणि प्रभावी असं मंदिर इथे बांधलेलं आहे। त्याचं बांधकाम मूर्ती स्थापना यावर्षी झालेली आहे, अत्यंत सुंदर आहे, मोठी प्रशस्त जागा आहे, मंदिराचं कामही अत्यंत सुंदर झालेलं आहे बालाजीचं। आणि त्या बालाजीच्या आता पहिलंच वर्ष आहे नाही काय उत्सवाचं, 10-11 वर्ष 10-11 दिवसाचा हा पहिलाच कार्यक्रम। त्याच्यामध्ये आमचे घोगरे महाराज यांनी मला सांगितलं नाना एका दिवशी आमच्या दसऱ्यामध्ये कीर्तन करा, पोळ्याच्या दिवशी चंगाळी मिळत नाहीत आणि दसऱ्यात महाराज भेटत नाही। पण म्हटलं महाराजांची जन्मभूमी आहे आणि बालाजी मंदिर आहे, सगळे गावं भोवतालची कीर्तनाला झाली पण सुप्याला कीर्तनच झालं नव्हतं। आपलं हे एक उद्दिष्ट साधून बरं आहे आपलं सुप्याला कीर्तनाला येतो विठ्ठला विठ्ठला
अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आहे. श्री व्यंकटेश्वराचं हे पवित्र सुंदर मंदिर, अत्यंत आपल्याकडे बालाजी मंदिर आता बऱ्याचशा गावाला बालाजीची स्थापना वगैरे व्हायला लागलेली आहे, पण पुरातन काळातलं बालाजी मंदिर गंगाखेडला आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, माहिती आहे. टेंबे स्वामीसारख्या सत्पुरुषांनी जिथे चातुर्मास केला गंगाखेडला आणि दत्तात्रयांची स्थापना श्री बालाजीच्या समोर टेंबे स्वामींनी केली. पण अत्यंत सुंदर. पुन्हा नंतर आता वागलगावला आहे, सोप्याला आहे, शेलमौला आहे, बालाजी मंदिर आहे आता. पण इथं फार तुम्ही सुंदर अत्यंत प्रभावी असं मंदिर सोप्याला झालेलं आहे. इतर ठिकाणापेक्षा सोप्याचं बालाजी मंदिर म्हणजे आता सगळ्यात एक नंबर झालेलं आहे. काहीतरी आशापुरा नावाची एक देवी आहे इथं, म्हणजे नवरात्री आहे, दसरा आहे. या पुण्यभूमीमध्ये आज सेवेचं. आता आपल्या विश्वामध्ये सप्तपुऱ्या 12 ज्योतिर्लिंग आहेत, तसे जगामध्ये 3 ब्रह्म आहेत बरं का. एक शबल ब्रह्म आहे, दुसरं नाद ब्रह्म आहे आणि तिसरं अन्न ब्रह्म आहे. शबल ब्रह्म म्हणजे श्री भगवान व्यंकटेश बालाजी हे शबल ब्रह्म आहे. पैसा आवडतो बालाजीला. जगन्नाथपुरीला गेल्यानंतर जगन्नाथाला अन्न आवडतं, अन्न ब्रह्म आहे तो. आणि पंढरपुरातला पांडुरंग नाद ब्रह्म आहे, पांडुरंगाला भजन आवडतं. बालाजीला धनप्रिय आहे, जगन्नाथाला अन्नप्रिय आहे, अन्न ब्रह्म, आणि पांडुरंगाला भजन प्रिय. हे 3 ब्रह्म या मृत्यू लोकामध्ये सध्या साक्षात उभे आहेत. विठाला विठाला काही अज्ञानी माणसं ते म्हणत असत, म्हणले बालाजीचं नाव कुठे आहे, बालाजीचं काही इतिहास काय बालाजी. अहो ज्ञानोबरायांनी महाराज आहेत आता जवळ, महाराजांच्या समोर कीर्तन करणं म्हणजे योग्य नाही, पण बाळक बापाची ताटी घे, ज्ञानोबरांची उभी, बापाच्याच ताटातला घास घ्यायचा आणि बापाच्या तोंडात घालायचा. हे तसं आहे. त्यांच्यासमोर कीर्तन करायचं म्हणजे त्यांचंच ऐकायचं आणि त्यांच्या कानावर घालायचं. थोडंसं चिकित्सा करा. हे जनरेटर थोडंसं जवळ झालं, प्रतिध्वनी मारायला. हां, ते थोडं. अज्ञानी जीव म्हणत असतात की भगवान श्री बालाजीचं कुठं वर्णन आहे, कुठं ना आपल्याला माहिती नाही. आपल्या जीवनामध्ये वाचनाचा अभाव असतो आणि त्याच्यामुळं आपण मोकळ्या मनानं काय गरज आहे बालाजीला जाय असं काही माणसं म्हणतात. अरे बा खरं आहे, विठ्ठल ब्रह्म आहे, जवळच परमात्मा श्री पंढरीनाथ आहेत, म्हणून आपल्याला इतर देवाची काही आवश्यकता वाटत नाही. पांडुरंगाला पाहिलं की सगळ्या देवाचं दर्शन आपोआप होतं. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, आणि आपल्याला पूर्वीचे पुरावे आहेत. पण ज्ञानेश्वर महाराजासारख्या एकनिष्ठ महापुरुषांनी सुद्धा समाधीला बसताना बालाजीला नमस्कार केलेला आहे. समाधीचा एक मोठा अभंग आहे नमन नावाचा, आणि त्या नमनामध्ये सुरुवातच आहे नमो काळ कौतुकहा, नमो चक्र चालक गोपाळ, नमो विश्व प्रतिपाळ प्रभंजना, नमो शिवशिवेशा, नमो शिवादी. महाराजांनी वर्णन केलं. त्याच्यामध्ये एक महाराज म्हणतात नमो श्री श्रीनिवासा, नमो आगम परेशा, नमो ज्ञानगम्य दिशा प्रतिकुळा, आणि मग नमो स्वरीला विनटा, नमोस्त वैकुंठपीठा, नमो रूपादी श्रेष्ठा वैकुंठीचिया. पांडुरंगाला नंतर नमस्कार आहे आणि समाधीला बसताना पहिला नमस्कार बालाजीला आहे. विठ्ठला नमो श्री श्रीनिवासा असं वर्णन केलेलं आहे त्या नमनामध्ये. श्रीनिवासाला नमस्कार केलेला आहे. पुन्हा रामायणामध्ये काही प्रसंग आहे. सीता शुद्धी करत असताना मारुतीरायांनी पर्वत ओलांडताना त्याच्यामध्ये नाव आलेले व्यंकटांद्री हुनी निघाला, शेषांद्री माझी स्थिरावला, आणि तेथून स्वचिंते गमाला, आणि तो पावला समुद्र तीरी. असं ते जरा मागं सारे माईक मध्ये मध्ये वाजू नको, स्थिर बसा, उगं बारीक बारीक वाजवा, आपलं ऐकू दे लोकायला. विठ्ठला विठ्ठला
लक्ष करा की शेषांद्रीवर व्यंकटांद्रीवर मारुतीरायांनी विश्रांती घेतलेली. हे पर्वत भावार्थ रामायणातला विषय हा. म्हणजे असं हे प्रसिद्ध स्थान आहे. भगवान व्यंकटेश्वराला फसवलेले पद्मावतीच्या प्रेमामध्ये आणि विवाहासाठी त्यांनी सांगितलं राज आणि पद्माकडे, लग्नाचा खर्च तुमच्याकडे म्हणले सगळा. बालाजी म्हणाले, ठीक आहे. कुबेराकडून संपत्ती घेतली स्वतःच्या विवाहासाठी. संपत्ती घेतली पण परत फेडणं झाली नाही. पण ते राजा हुशार होता पद्माक्ष. त्यांनी सांगितलं लोकांचं कर्ज फिटल्याशिवाय बायको नांदायला धाडणार नाही. मग लक्ष्मी खालीच आणि बालाजी वरीच. ते कर्ज फेडण्यासाठी बसलाय अजून. कुबेराचं जे घेतलेलं धन आहे ते परत करण्यासाठी. असे काही आता श्रीनिवास अवतार आहे भगवंताचा, पृथ्वी तलावर पहिला पाऊल ठेवला. पण असे काही देवाचे स्थान आहेत, महिमा आहे. वारकरी संतांनी सुद्धा श्री बालाजीचा महिमा अभंग वेगवेगळे सापडतात. लक्ष्मी वल्लभा 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 दीनानाथ पद्मनाभा दीनानाथ पद्मनाभा सुखवसे तुझे पायी सुखवसे तुझे पायी सुखवसे तुझे पायी सुखवसे तुझे पायी लक्ष्मी वल्लभा. महाराज दीनानाथा पद्मनाभा दीनानाथा असं वर्णन केलेलं आहे. आपण जर पाहिलं तर विचार केल्यानंतर जगातली संपूर्ण देवदेवता एकच आहे. जसं मनुष्य एकच आहे, पण त्याला त्याचा भाचा मामा म्हणतो, त्याचा पुतण्या त्याला काका म्हणतो, त्याचा मुलगा त्याला बाबा म्हणतो. सगळ्यांनी वेगवेगळ्या नावाने हाका मारल्या. म्हणजे काही त्याचं व्यक्तित्व बदलतं का? नाही. मूळ अधिष्ठान व्यक्ती तो एकच आहे. हे तसंच आहे. जगदाधार विश्वाचा ब्रह्मांडाचा नायक एकच आहे. प्रसंगानुस्वरूप त्यांनी हे अवतार धारण केलेले. जशी जशी वेळ पडली होय भक्ती केला पूर्वी धरावी ते भगवान पै भक्ती मी जाणे येथ साण थोरण म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलतया जे वर्णन केलेले. आम्ही जे इथं आलो ते भक्तासाठी. अनंत रूपे अनंत वेशे देखील मी त्याशी बाप रखमा देवरू खून बाणली कैशी. अशी ही भगवत स्वरूपाची धारणा आहे. पण मूळ भगवान एकच आहे. ब्रह्म एकच आहे. दोन ब्रह्म नसतात. ब्रह्म एक आहे. त्याच्यापासून हे सगळे झालेले आहेत. मग जसा जसा काळ येईल जशी वेळ येईल त्यांची उपासना केली. आता नवरात्र सुरू आहे, जगदंबेची उपासना. आणि दसरा नवरात्र हे संत मान्य सण आहेत म्हणून आपल्याला साजरे करायला हरकत नाही. काही काही सण लोकमान्य आहेत, त्याचं संतामध्ये शास्त्रामध्ये संत वाङ्मयामध्ये वर्णन सापडत नाही. पण प्रघात म्हणून चालतात काही काही सण. पण हे नवरात्रीचा सण देवाला मान्य आहे, संताला मान्य आहे, शास्त्राला मान्य आहे आणि समाजाला मान्य आहे. दैत्यावर जगतावर संकट पडल्यावर आदिमाया शक्ती. आता देव पंचायत आहे ना आपल्या. आता सगळे भूदेव आहेत, ब्राह्मण आहेत सुप्याला, त्याच्यामुळं हा विषय सांगणं कठीण नाही. देव पंचायतन प्रसिद्ध आहे आपल्यामध्ये. श्री गणेश, सूर्यनारायण, विष्णू भगवान, शंकर भगवान आणि जगदंबा असे हे 5 देव आहेत. देव पंचायतन आहे. त्याच्यामध्ये जगदंबा सामर्थ्यशाली. महिषासूर नावाचा दैत्य आसूर होता तो आसूर. आणि आसूर असल्यामुळं त्या आसुराला
नष्ट करण्यासाठी देव लोकांनी हात टेकले होते. आसुरी सामर्थ्य होतं आणि त्याचं सामर्थ्याचा महिमा असा होता, सूर्य निघाला की सामर्थ्य कमी व्हायचं आणि सूर्यास्त झाला की सामर्थ्य वाढायचं त्याचं. अजून बी तसंच आहे. सज्जनाचा प्रकाश दिवसभर असतो आणि दुर्जनाचा खेळ रात्री चालतो नाही का. टी व्हीवर मालिका होती, रात्रीच खेळ चाले. तसं या दारू मटका असे खेळ चाले. वाईट गोष्टी आहेत. हे उघड करतात का झाकून करतात? झाकून झाकून करतात. आणि झाकून करतात ते कोण असतात? आसुर. विठाला विठाला निशाचर, जे रात्रीच्या वेळा जागे राहतात, आसूर. आता हे आपल्याकडे कीर्तन असतात 9 ते 11. आश्रमात येऊन झोपायला 1 वाजता. म्हणजे शास्त्र सांगतं की रात्री फार जागू नये, पहाटे लवकर उठावं आणि रात्री लवकर झोपावं. म्हणून आम्ही गावगाव सांगायला, महाराजही सांगायला, आम्ही सांगायला कीर्तनाच्या वेळा लवकर घ्या. हो, आता हे दिवसा कीर्तन म्हणून आम्ही हो म्हणलो. संध्याकाळी 9 ते 11 म्हणून आम्ही होत नाव दे राहू द्या, कोणी महाराज बोलवा भागून घ्या. सकाळी रात्री 1 वाजेपर्यंत जागलं की सकाळी उठायला 9-10 वाजतात मग आपल्याला, आणि मग सगळं निघून जातं. 7 ते 9 कीर्तन थोडंसं बरं होतं. आम्ही लांब जातही नाही, कुठे एखाद्या वेळा गेलो तर जातो, पण जवळ महाराजांचे काही आदर्श म्हणून आम्ही वागतो. आपलं त्यांच्यासारखं पाहायचं, थोड्या वेळ कीर्तन करायचं, जास्त वेळ बोलायचं नाही, जास्त वेळ लोकांचा संग्रह करायचा नाही, कुठेही कुणाचं खायचं नाही, पिदाड्या खादाड्याचं गोड जेवण वर्ष श्राद्ध करायचं नाही. असे काही नियम त्यांच्याकडे बघून सांभाळायचे. आता आवश्यक आहे सांभाळणं. कलियुग आहे सध्या, बोकाळलेलं युग आहे महाराज. फुल दारू पिऊन माणूस मारला आणि त्याच्या गोड जेवणाला महाराजाचं कीर्तन. किती वाईट परिस्थिती आहे ही. असं काही मग त्यांनी ते सांभाळलेलं आहे. आपल्याला काही श्रीमंत व्हायचं नाही, धन मिळवायचं नाही, प्रसिद्धी मिळवायची नाही. त्यांच्यासारखं शेवटच्या श्वासापर्यंत भजन करायचे, दुसरं काही करायचं नाही. विठ्ठला विठ्ठला सज्जनो, रात्री त्याचं सामर्थ्य होतं. सूर्यास्त झाला की प्रगट व्हायचा आणि देवलोकांना सगळे हातात झाले. आता याला नष्ट करण्यासाठी कोणाला बोलवावं, कोणाला हाक मारावी, कोण आहे असं. मग सगळ्यांनी याला वरदान म्हणजे स्त्रीच्या हातानं मरण आहे. मग जगदंबेला प्रार्थना केली, केवढाही मोठा मनुष्य असू द्या, स्त्रीच्या संगतीने पतनाला जातो. म्हणून साधू पुरुषांनी 2 गोष्टीपासून लांब राहा म्हणून सांगितलंय. एक परद्रव्य आणि दुसरी परनारी. माना, कुणाचा द्वेष करू नका. जगातल्या सगळ्या स्त्रिया माते समान आहेत. माना, नमस्कार करा, पण त्यांचा सहवास नको आणि संगती नको. इस्तू नारायण आहे म्हणून खिशात घेऊन फिरायचा का? अग्नी नारायण आहे म्हणून खिशात ठेवायचा का? नाही. तसं बाई लक्ष्मी आहे म्हणून जवळ नाही ठेवायची. विठाला विठाला प्रार्थना. हे माते तुझ्याशिवाय होऊ शकत, ठीक आहे. आणि मग 9 दिवस हे युद्ध चाललं. आणि 9 दिवस युद्ध चालल्यावर दशमीला त्या महिषासुराला मारलं. विजयादशमीला, दसरा म्हणून ती विजयादशमी साजरी केली जाते. रामाने महान क्रूर वासनायुक्त अशा रावणाचा घात केला. अशी काही भाव प्रसंग आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून हा नवरात्रीचा सण आहे. संतांनी याचं वर्णन केलं, रूपकाच्या द्वारा केलं. महाराज, आम्ही नवरात्र करतो, आमची देवी आहे, आम्ही गोंधळ घालतो, पण आमचा गोंधळ वेगळा, आमची नवरात्र वेगळी, हां, आमचा दसरा वेगळा. हे बाकीच्यांचा आहे तसा आमचा नाही. विठ्ठला महाराज म्हणतात, आम्ही सुद्धा गोंधळी आहोत, पण कुणाचे? विठाबाईचे. दुसरे आम्ही गोंधळी गोंधळी. महाराजांनी वर्णन केले, जेथे विठूचे देऊळ तेथे तुकयाचा गोंधळ, आम्ही गोंधळी गोंधळी. हे आमचे सुखसनकादिक गोंधळी ओ करी कृपा. वर्णन केले महाराजांनी. सुखसनकादिकांनी सुद्धा गोंधळ घातलेला आहे. सगळ्या संतांनी देवीला मानलेलं आहे, पण रूपकाच्या द्वारा. हे बाकीचे देव आहेत ना, या देवाचं वेगळं असतं. याचे फळ थोडे परिशोभने बहु. हे चांगलं करते थोडं आणि वाटोळं करते जास्त. हे बाकीचे जे देव आहेत ना, आई माय अमुक तमुक, हे चांगलं करते थोडं. आता हे पाऊस पडायला आहे, चांगलं केलं का वाईट केलं?
वाईट केलं काही ठेवलंच नाही ना. सगळं झाकून मग हे नवरात्रात ह्या देव्यानी बघू नये का आपल्याकडे बघायला पाहिजे ना महाराज. एवढा पाऊस या इसादून आलोत आता येताना इसादला जिकडं बघन तिकडं पाणीचं काय ते तळ फुटलंय का वरून वाहिले काही मला माहिती नाही पण येताना बघितलं सगळं पाणीच पाणी महाराज. कापसं पाण्यात सोयाबिनी पाण्यात. मी विचारलं देव्या किती बसविल्यात 8 ठिकाणी आहेत म्हणजे 8 ठिकाणी. बाबा बाबा आता 8 ठिकाणी देव्या म्हणल्यावर एकीनं तरी सांभाळायला पाहिजे का नाही. विठाला विठाला म्हणजे विषय कसा आहे बघा. हे देवदेवता चांगले तो वाईट नाही पण हे एकदा जर चुकीहुकी झाली की हे माफ करीत नाहीत देव. हे माफ करीत नाहीत. यांची चुकी आता विठ्ठलाचं तसं नाही. आमची विठाबाई तशी नाही. आता कोरोना काळामध्ये आपल्या सगळ्यांच्याच वाऱ्या चुकल्या. कोरोना काळात सगळ्यांच्या वाऱ्या चुकल्या. कुणाला काही झालं का. कुणाला गड्डा उठला का. कुणाला केस तुड आला का. कुणाला ताप आला का. तुम्ही हे देवी माईचं काही चुकून बघा ना महाराज. मुंज्या पिंज्या अहो पेरताना नारळ नाही फोडलं तरी पोटाचा आकडा करते तसं झालं. म्हणून महाराजांनी वर्णन केले सेंदरी हेंदरी कोणती भुजी भूते. आपुल्या पोटाची रडते मागती शेती अवदान. आपुले इच्छे आणि का पिढी काय तो दिल बराडी. कळो आली तयाची जोडी अल्परोकडी बुद्धी अधिरा. असं यांचं बोलणं. रात्री सांगितलं मी राणी सावरगावचं एक घर गंगाखेडला येऊन राहिले. दोघे नवरा बायको मास्तर. ते सरई शिक्षक आणि त्या मॅडमही शाळेमध्ये शिक्षिका पण त्यांच्या अंगाला असे गड्डे यायले. गड्डे रक्त तपासलं. मोठ्या मोठ्या शहराच्या ठिकाणी गेले. ती सगळी तपासणी वगैरे करून आली पण ते हाताचे अंगाचे काही गड्डेच राहणार महाराज. कोणीतरी अंगात येणार कोणी एखादी बाई वगैरे काही घरला गेली तिने सांगितलं तुमच्या घरात असं असं परडी वगैरे ते मान्य करून घ्या. मला ते मान्य केलं की ते हातावर आलेले गड्डे पिडे सगळे राहून गेले. सगळे रावले. मग एवढं मी का सांगितलं या देवदेवता सेवा केली तर समाधान देतात आणि विसर पडला की दुःख देतात. विठाला विठाला म्हणून आमच्या तुकोबारायांनी सगळ्या संतांनी ठरवलं अशा देव. आता जीव आहे सारखी सेवा घडत नाही ना आपल्याला. जीव संसार आहे पाठीमागं प्रपंच आहे दुर्बुद्धी आहे अज्ञान आहे कुसंगती आहे दुर्जनाचा सहवास आहे. नेहमी बुद्धी सात्विक आणि परमार्थिकच राहील कशावर. महाराजांच्या जवळ आहेत तोपर्यंत वाटतं काय जीवनाचं खरं आहे त्यांची सेवा करावी ज्ञानेश्वरी गाथा वाचावा. त्यांच्यापासून उठलं गांजावाल्याजवळ गेलं की वाटतं काय जीवनाची मजा आहे एकतरी झुरका गारव्याचा घ्यावाच वाटतं नाही. असे काही प्रसंगाने बुद्धी बदलत जाते. पण जगात एकमेव देव असा आहे पांडुरंग की जो सुखच देतो दुःख देत नाही. पांडुरंग पण महाराजांनी वर्णन केले की सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा. 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 सुखरूप ऐसा
पैसा तुझा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा तुकोबराय म्हणतात, माझ्या पांडुरंगासारखा दाखवा कोणी. काही काही माणसं म्हणतात, महाराज माझ्या आईसारखी बाई दाखवा, जगात आहे का? आता प्रत्येकाला वाटतं आपापली आई श्रेष्ठच आहे. तसं विठ्ठलाच्या बाबतीमध्ये तसं आहे. भक्तांनी वर्णन करताना असं केलेलं आहे की जगात देव आहेत, पण सगळ्या देवाचा देव पांडुरंग आहे, जो या देवाचाही. आता पुन्हा लक्षात ठेवा, बालाजी आणि पांडुरंग वेगळे नाहीत. बालाजी आणि एकच आहेत, यांच्यामध्ये भेद नाही. पण याच्याकडे एक आहे, बालाजीकडे स्वार्थ आहे, हा घेण्यासाठी आहे, पांडुरंग देण्यासाठी आहे. विठ्ठला विठेवरी ज्याची पाऊले समान आणि तोची एक दान शुरदाता. घेण्यासाठी बाल पाहिजे. पांडुरंगात तसं नाही, काही नको. अतिप्रिय आवडे तुळशी बुका, तैशी प्रीती करी भोळ्या भाविका. ते बालाच्या दर्शनला येताना, आता तुम्ही सुपेकर मंडळी आहेत, रिकाम्या हातानं बालाचं दर्शन जमत नाही. धान्य तरी आणावं लागतं, दक्षिणा तरी आणावी लागते. तुम्ही तुळशीच्या मंजुळावर भागूया, जमत नाही. हे मंजुळावर भागून घेणारा देव नाही. 10-5 रुपये त्याच्या पुढे ठेवल्याशिवाय ती आशीर्वाद देतच नाही. आणि फुकट पाया पडणाऱ्याकडे बघतच नाही. विठ्ठला चांगलं आहे ते काही वाईट मार्गाला जात नाही. त्यांच्या दानपेटीत टाकलेलं वाईट मार्ग. आता हे बालाजी बसवला, मुकुट डोक्याला. आता हे बालाजीला फार साजवावं लागतं. हो, हे बालाजीची मूर्ती अशी विठ्ठलासारखी जशाला तशी जमत नाही. याला अलंकार पाहिजे, प्रभावळ पाहिजे, दागिने पाहिजे, मुकुट पाहिजे, किरीट पाहिजे, वारा घालायला इंजरी पाहिजे. हे मूर्ती आणून बसविणं लई सोपं आहे. हो, पण ह्याला आता सजविणं, त्याची पूजा करणं, नैवेद्य, पाणी, आरती. महाराज सांगायला कुठे मूर्त्या जास्त बसवू नका, त्याचं सारलं होत असलं तर बसवा. काही देवाच्या हाताला महुळं बसलेत, महुळं. विषय कशा. आणि तुम्ही जर 10-5 रुपये दानपेटीमध्ये टाकले तर व्यवस्था होते. सगळ्यांनी 10-10 रुपये, 5-5 रुपये रोज टाकले, एखादा अलंकार होतो. यंदाच्या वर्षी एक अलंकार, पुढच्या वर्षी एक अलंकार, या वर्षी प्रभावळ, त्याच्या पुढल्या वर्षी काय, असं हळूहळू आपल्याला दानही घडतं आणि आपल्या देवाची शोभाही वाढते. म्हणून रिकाम्या हातानं पाया आमच्यासारख्याच्या पडूच नका, देऊन बी पडू नका आणि रिकामही पडू नका. त्याच्या पाया कसं पडायचं ते तुमच्या तुम्ही ठरवा. विठ्ठला डोक्याला किरीट, गळ्यामध्ये काही दाग. आता सगळी महागाई, चांदीला महागाई आहे, सोन्याला महागाई आहे. पण आता हे सुप्यासारखे गाव काही लहान गाव आहेत का महाराज? सगळ्यांनी मनावर घेतल्यावर काही होऊ शकते. रोज 10-5 दानपेटीमध्ये टाकले. फक्त कारभारी पारदर्शक निस्वार्थी पाहिजेत बरं का. गाव झोपलं की दानपेटी फोडून नेणारा नसावा. नाही तर काय होतं, बरं मोकळ्या मनानं बोलायलो. हे कॅमेरा लावलाय त्यांनी. संस्थानचे कार्यकर्ते संस्थानला देणारे असावेत, संस्थानचं खाणारे नसावेत. बरेचसे संस्थान जे वाया गेलेत ना, ते खाणाऱ्यामुळं गेलेत महाराज. ते देवाला लावित नाही, पण देवाचं खाल्ल्याशिवाय राहत नाही. आणि दुसरं एक आहे, देवाचं खाल्लं त्याचं कवाच बरं होत नाही. विठ्ठला गजानन महाराज संस्थान पुढं आलं. शिवशंकर पाटील नावाचे अध्यक्ष होते तिथं. संस्थांमध्ये जेवायचं नाही, घरून डबा घेऊन यायचा. लाखो लोक रोज जेवायला फुकट, पण त्यांनी जेवायचं नाही. घरचा डबा आणायचा आणि संस्थांमध्ये बसून खायचा. पाणी विकत घेऊन प्यायचं. असं त्या संस्थांमधलं पाणी सुद्धा पिलं नाही. म्हणून आज एवढी जगात कीर्ती झाली, ख्याती झाली. मोफत सेवा, मोफत सेवा, सेवेकरी मोफत, सगळं मोफत. अशामुळं संस्थान आता एक एवढं काम झालंय. गावानं दिलंय म्हणून झाले, गावाची एके म्हणून झाले. कार्यकर्ते चांगले होते म्हणून एवढा सभामंडप झालाय. वाईट असल्यावर एवढं चांगलं होईल कसं? विठ्ठला सध्या असलं मंदिर आपल्या भागाला कुठंच नाही. माझ्या तर पाहण्यात नाही बघा. एवढं गोड, एवढं देखणं आणि एवढं निटास मंदिर कुठंच नाही. हो बरोबर, कुठंच नाही.
मोठे असतील कुठं पण देखणे नाहीत, निटास नाहीत मंदिर. हे भले बांधू ठुलीत कसले महाराज मसनोटे बांधले होते सभागृह. त्याला आकार नाही, उकार नाही, काहीच नाही त्याला. पण हे बघा ना कसं सुंदर फरशी, भिंतीला वाल फरशी पाहिजेची, डोक्यात तेलकट लागत नाही, रंग खराब होत नाही, इंजिनियर हुशार, खांब चार, पुन्हा ते किती खांबे असावं, बालाचं सुंदर मंदिर, दरवाजा मोठा, मूर्ती देखणी, जय विजय सुंदर बसविलेत. हे महाग गरुड आहे वाटतं नाही गरुड का, खांब. त्याला एक थोडा निवारा काढा, उघडं ठेवू नका. हो. आ म्हणणं चांगलं झालंय हो. वा वा वा, मुरकुटे होते का, चांगला माणूस आहे ते, त्याचा बाप महिन्याचा वारकरी होता, चांगलं छान आहे, मस्त केले. त्याच्याशिवाय होत नाही हे, इंजिनियरचं डोकं पाहिजे. कीर्तनकार कोण बोलवावं हे भजण्यालाच कळते. कीर्तनकार कोण बोलवायचं हे कुणाला कळते, भजण्याला. रस्त्यातलं किती खाचं हे पुढाऱ्यालाच कळतंय. आणि मंदिराचं काम कसं करायचं इंजिनियर, हे ज्याचे त्याचे काम आहे तो विठ्ठल. अत्यंत सुंदर, असं काही नाही, स्तुती केली नाही बरं का, वास्तव सांगितलं. खूप सुंदर आणि प्रशस्त वाटायले, करमायले इथं मस्त वाटायले. पावसा पाण्याचा लोकही भरपूर जमलेत, सोप्याला माणसं समाज भरपूर आहे. बघा ना, पाऊस आलाय म्हणून आलीत का रोज असते ती, रोज येते का, मग गाव चांगलं आहे. विठ्ठला पण मला हे सांगायचे, सगळे देव आहेत पण या देव, पण पांडुरंग असा देव आहे, त्याला काही लावलं, त्या देवाला फक्त अखंड भजन आवडतं. मग भगवत कृपा करून घेण्यासाठी देवाची स्तुती करावी लागते. देवाचा सातत्यानं, पांडुरंगाला भजन आवडतं, नित्यनं सततम कीर्तयंतो महाराजांनी वर्णन केलंय. देवाला भजन आवडतं, देवाला कीर्तन आवडतं, देवाला नाम साधना आवडते, देवाला सत्संग, सर्व गोष्टी देवाला आवडतात. पण सज्जनो, मानवी जीवनामध्ये सातत्यानं भजन घडत नाही. संसाराचं चिंतन सातत्यानं डोक्यात येतं, पण परमेश्वराचं चिंतन सातत्यानं घडत नाही. परमेश्वराचं चिंतन, मग परमेश्वराचं चिंतन सातत्यानं घडण्यासाठी परमेश्वराची कृपा लागते. त्याची कृपा झाल्याशिवाय काहीच घडत नाही मनुष्या जीवनात. परमार्थ काय जे करायचं आहे, हे बघा, संसार प्रारब्धानं चालतो आणि परमार्थ साधूच्या आशीर्वादानं आणि देवाच्या कृपेनं सिद्धीला जातो. विठ्ठला पण साधूचा आशीर्वाद पाहिजे. अशा महात्म्याचा हात डोक्यावर पडला काही कमी पडत नाही. महाराजांनी आम्हाला सांगायचं नवीन कीर्तनाला, काही कमी पडणार नाही, फक्त चांगलं वागा. महाराजांचा शब्द. आमच्याकडे यायचे, मी आपलं सेवा करायची, जवळ जायचं. आता ते काही पाणी खाणं पिणं तर काही नाही, पण बसायला टाकणे, आपलं सोबत राहणे, मागं पुढं चलणे, दर्शनं कोणी घेऊ लागली तर रांगा लावणे, हातात पाय घेऊन बसणे, असं जवळ सेवा करायची महाराजांची, मारुती महाराजांची. महाराजांचं काही कमी पडत नाही, फक्त समाधानीनं वागा. कार्यक्रमाचा व्यवहार ठरवू नका, वाम मार्गानं जाऊ नका, लोकसंग्रह जास्त करू नका, लोकात जास्त मिसळू नका. जेवढं होईल तेवढं वाचन कीर्तन करा, जमल तसं कीर्तन प्रवचन भजन करा. सांगितलं, साधूचं ऐकलं की चांगलं होतं, आणि साधूचं मोडलं की मग मात्र जीवनात धोका पत्करावा लागतो. म्हणून आशीर्वाद साधूचा आणि कृपा देवाची पाहिजे. त्याची कृपा झाली काही कमी पडत नाही. ईश्वरी कृपा फार महत्वाची. महाराज म्हणतात की होता तुमची कृपा पशु बोले वेद, निर्जीव चाले भिंत तुमचा महिमा आगाध. भगवद्गीता टीका ज्ञानेश्वरी शुद्ध, जडमुड भाविक लोका केला निज बोध. जयदेव साधू कृपा, म्हणून देवाची कृपा पाहिजे. मग देवाची कृपा करताना, देवाकडे विनवंती करताना कशी करावी, त्या त्या शब्दामध्ये करावी. देवाची स्तुती पाहिजे, देवस्तुती प्रिय. मग देवाला मागावं, बोलावं, पण त्या त्या उंचीच्या शब्दानं बोलावं. कुणाशी कशी चर्चा करावी हे माणसाला कळायला पाहिजे. मुलाशी बोलताना कसं बोलावं, एखाद्या पुढाऱ्याशी बोलताना कसं बोलावं,
भावाशी बोलताना कसं बोलावं, बापाशी बोलताना कसं बोलावं, ब्राह्मणाशी बोलताना कसं बोलावं, साधूशी बोलताना कसं बोलावं, आणि देवाशी बोलताना कसं बोलावं, बायकोशी बोलताना कसं बोलावं, बहिणीशी बोलताना कसं बोलावं, आईशी बोलताना कसं बोलावं, हे ज्याला कळालं त्यानं संसार जिंकला. विठाला विठाला. बायकोला म्हणाले अहो या बसा, जेवलात का, बायकोला, आणि माईला म्हणतो कुठं गेलतीस, नाही कळाल तुम्हाला. बायकोला म्हणाले अहो या, जेवलात का, बसा, आणि आईला म्हणाले कुठे गेली होतीस. पुढाऱ्याला म्हणाले या 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 या, साहेब आले का, साहेब आले का, आणि महाराजाला म्हणले महाराज आलं का र. म्हणजे ही भाषा आपल्याला संकटात पाडते. माणसाला काहीच येऊ नये बरं का, माणसाला काही येऊ नये, माणसाला फक्त बोलायची अक्कल यावं. विठाला विठाला. एखादा पुकारणार आहे, पुकारतो हॅलो. आपल्या नवरात्रीच्या निमित्ताने आज आपल्या सोप्याला 11 ते काय 1 ते 3, 12 ते 2 वेळेमध्ये अमुक अमुक महाराजांचं सुश्राव्य कीर्तन होणार आहे. भावी भक्त मंडळी येऊन त्याचा लाभ घ्यावा. काही काही पुकारणारा ऐकू येते. हो, गावकरी मंडळाला कळण्यात येते की आज मठामध्ये आश्रम आपल्या बालाजी मंदिरामध्ये झोलकर महाराजाचं दणदण ठॅक कीर्तन होणार आहे. अरे ती काही तमाशा आहे का काय ते, म्हणजे भाषा पुकारण्याची. काही काही माणसं बोलण्यातून वाया जातात. पण ज्ञानोबराची फार गोड ओवी आहे. झाड जाणीजे फुले आणि माणूस जाणीजे बोले, भोग जाणीजे केले पूर्वजन्मीचे. बोलण्यावरून माणूस कळतंय अधिकारी आहे का, आचरणवान आहे का, चांगला. बोलण्यावर आहे सगळं. आता मला जे फोनवर फार सुंदर बोलायचे ते आपले घोगरे, नाना आमच्या गावाला तुम्ही केव्हाच आला नाहीत, कधीच आला नाहीत, आमची इच्छा आहे तुम्ही यावं. असं ऐकलं की माणसावर जा महाराज तुम्ही किती घेता ते सांगा. काही काही माणसं नाही दुसरे महाराज घ्यायचे, असं बोलणार हुशार पाहिजे. तसं तुकोबरायाच्या बाबतीत आता तुकोबरायाकडं वाङ्मयीन वाचेचं सामर्थ्य, माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत तयाफळाचे दीपात महाराजांची पाठ. महाराज देवाकडे बोलताना इतक्या सुंदर शब्दामध्ये देवाशी बोलतात. पतित पावना पतित पावना कसे पतित पावन आहेत. पतिताला पावन कर. पतित म्हणजे धर्माच्युत असे आहेत. नाही वेद विधी आचार नेणे सत्कर्म साचार कर्मधर्मी भ्रष्टाकार तो अपवित्र तामस. ज्याच्या शास्त्र ज्याला मान्य नाही, जो संताला मानित नाही, जो आचरण व्यवस्थित ठेवत नाही, ज्याच्या जगण्यामध्ये वागण्यामध्ये तालतम्य नाही, त्याला पतित म्हणतात. खाऊ नये ते खातो, पिऊ नये ते पितो, बोलू नये ते बोलतो आणि करू नये ते करतो, त्याचं नाव पतित आहे. पण अशा पतिताला सुद्धा तारून नेणारा पांडुरंग आहे बरं का. आता कान्होपात्रा वर्णन करण्यासारखा विषय आहे का? नाही. देह विक्रय करणारी बाई आजामेळ आपल्या जवळ घेतलं. महाराज भगवंताचा स्वभाव आहे. आजामेळ भिल्ली तारिली कुंठिणी प्रत्यक्ष पुराणी वंद्य केली. हे तारले म्हणून पतित पावन आहे. जे जे पापी आहेत
त्यांना पावन करणारा तू आहेस म्हणून पतित पावना. पुन्हा दीनानाथा, जगात ज्याला कोणीच नाही त्याचा देव आहे विठ्ठला विठ्ठला. हे बघा, आज माणसं नाराज व्हायले, पाऊस पडायला आहे, शेती गेली, पण देव उपाशी मारित नाही. दम काढा, धीर धरा, हताश होऊ नका, नाराज होऊ नका, भजन करा, सांभाळणारच महाराज. देवावर विश्वास ठेवा. लोकांना वाटाले आता काय करावं, आता कसं करावं, आता शेती गेली, अहो जाऊ द्या, पण आपण काळजी करायची, आपण चिंता करायची नाही, आपण चिंतन करायचं. आपली चिंता त्याला आहे. हो, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुझी चिंता त्याशी सर्व त्याशी सर्व आहे. चिंता करू नका. लेकरानं चिंता करणे, आईला चिंता. तसं भक्ता, एरवी माझी या भक्ता काय संसाराची चिंता आणि समर्थाची कांता कोरांना मागे. घरात काय संपलं, बाईनं चिंता करणे, ती नवऱ्याला चिंता आहे. तसं बाबा परमेश्वर चिंता आहे. म्हणून दीनानाथ हा तो दीनानाथ आहे. खूप सांगता येईल आपल्याला उदाहरणं. चोखोबरांच्या बायकोचं बाळणपणाची वेळ आली, कुणी नाही जवळ. गळ्यामध्ये विणा घेतला आणि महाराज पंढरपूरला गेले. चोखोबार आहे, इकडं तर बायकोचे दिवस संपलेले होते. शोध सुरू केला, सारखी चिंता. उदरामध्ये प्रसूत काळाच्या वेदना व्हायला लागल्याबरोबर तिच्या मुखामध्ये सुरू झालं की मालक कुठे गेले, पांडुरंगा विठ्ठला, मालक पंढरपूरला. गेल्याबरोबर भगवंत म्हणजे चोखोबा आले. चोखोबा काय, अरे घरी परिस्थिती चांगली नाही, इथं आला. व्हायचे ते होते म्हणले, वयाचे ते होते आपणची, वारी चुकवणी हारी आलो म्हणले. शेवटी देवाला चिंता पडली, तू बस पंढरपुरात, मी जातो तुझ्या घरला म्हणले. झाली तेव्हा आश्रमी प्रसूत वेळ आली, विठाई धावली तेची वेळा. चोखोबाची बहीण झाला शारंगधर, वैणी उघडा दार हा काम मारी. बहीण आणि चिंता. म्हणून दीनानाथा नारायणा, ज्याशी अपंगिता नाही त्याशी दंड. पण काय म्हणत, एवढीच आहे, तुझे रूप माझे म्हणे राहो नाम जपवाणी. देवा, तुझ्याकडं आम्हाला काही मागायचं नाही, काही मागणी करायची नाही, तुझं रूप आमच्या मुखामध्ये राहावं. का, तुझं रूप चांगलं आहे, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी. 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 कर कटेवरी ठेवून या, कर कटेवरी ठेवून या. कर कटेवरी ठेवून या, कर कटेवरी ठेवून या. पांडुरंगा एवढा सुंदर देवच नाही दुसरा. बालाची मूर्ती सुंदर आहे, ही देखणी मोठी आणलेली चांगले. देवाचं कोणत्याच देवाचं स्वरूप वाईट नाही, देवाचं स्वरूप चांगलंच आहे. चांगले नाम गोमटे रूप, निवती डोळे हरती पाप. पण राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी. रुळे माळकंड
वैजय असं आहे. म्हणून गोड तुझे रूप, गोड म्हणून तुझे रूप माझे म्हणे, तुझं रूप माझ्या मनामध्ये राहा. काय राहो नाम जपवाणी, मुखामध्ये वाणीमध्ये नाम जप राहावा सारखा, विठ्ठल विठ्ठल किंवा जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, बोलण्यासारखा विषय भरपूर आहे. विठोबा ब्रह्मांड नायका, ब्रह्मांडाचा नायक, विश्वजनाच्या पालका, तुझे रूप माझे म्हणे राहो नाम. ब्रह्मांडाचा नायक आहे, विश्वाचा पालक आहे. म्हणून महाराज म्हणतात जीवीची या जीवा, तुका म्हणे देव देवा, संपूर्ण जीवाचा जगाचा जीव तुम्ही आहात देवा, तुमच्याकडे तुझे रूप माझे म्हणे राहो नाम जपवाणी. ज्ञानेश्वर थोडा वेळ सेवा करण्याचा प्रयत्न केला. मी काही जास्त वेळ, मला कीर्तन येतही नाही, मी बोलतही नाही. अर्धा पाऊण तास फार झालं, 1 तास. आता महाराज आल्यामुळे 1 तासभर बोललो. पण वातावरण खराब आहे, बाहेर पाऊस सुरू आहे, धोधारी पाऊस सुरू आहे. मी त्यांना विचारलं घोगरे महाराजांना, अहो म्हणलं यायला रस्ता बरोबर आहे का, हे फार रस्ता खराब झाला आहे. नाही म्हणले महाराज, पाऊस नसल्यावर चिखल असते, असल्यावर नसते म्हणले. पाऊस असल्यावर चिखल असते, पाऊस असला की ते चिखल होत नाही ना. एके दिवशी बोर्ड्याला यायलो कीर्तनाला, महाराजांचं कीर्तन, आमचं फार लांबून आलो तिकडून, सगळं चिखल, गाड्या फसायला, काही म्हणजे रस्ता सध्या सुरू, आता होईल बेजारी थोडीशी, पण व्हायला आहे चांगला. आता बेजारी व्हायला पण व्हायला चांगला आहे. पण मी विचारलं म्हणलं रस्ता आहे का, आहे म्हणले. खोकलेवाडीपर्यंत आलो, सगळे रस्त्याने पाणीच, कुठंच नाही. आता कीर्तनला काल कुठं गेलो नाहीत, रात्री महातपूरला कीर्तन होतं, गेलो नाहीत पावसामुळं. कुठं जात बसा मला, ही झाला व्हायला, लेकर बाळा नाहीत पण मरा वाटतंय का. मला रात्री एक जण महातपुरीचा म्हणू लागला, तुम्हाला कशाचं भिहू, महागणा पुढं फुफुर डावड. अरे महाग पुढे नाही म्हणून काही उगाच मराव का. संध्याकाळी कीर्तन होतं, कॅन्सल केलं, रात्रीचं कॅन्सल केलं, दुपारचं कॅन्सल केलं. पण आज इथं का आलो, महाराजांच्या मुळं आलो. इमानदारीनं सांगतो, तुमच्यामुळं आलोच नाही. माणसं तर कीर्तन आहे काय रोजच आहे तो, पण महाराजांची जन्मभूमी आहे सुपा, आमचे गुरु महाराज आहेत. पुन्हा आपल्यासारख्यासाठी हाक मारली तेव्हा हजर राहतात. मग त्यांच्या जन्मभूमीला पावसाचं निमित्त करून आपण टाळणं योग्य नाही म्हणून गेलं पाहिजे. पण महाराजांच्याकडं कोरोना काळात सुद्धा येऊन कीर्तन केलंय माझ्याकडं. भर कोरोना सुरू आणि महाराज कीर्तनला माझ्याकडं आश्रमात ऐकायला 2-4च माणसं, खोलीमध्ये कीर्तन, 2-3च भजनी उभे, माईक नाही, सिस्टीम नाही, पण महाराजांनी तासभर कीर्तन केलं, येऊन भेट देऊनच आले. त्यांच्या गावाला कीर्तन आहे म्हणल्यावर
दुसरं गाव असतं तर मी म्हणलं असतं घोगरे पाटील भागून घ्या. आता नाही जमत मला. पण महाराजांनी सांगितलं की सोप्याला बालाजी मंदिर फार भारी बांधलंय म्हणले. नागदऱ्याला आले होते, इथली तुमची स्थापना त्या दिवशी तर नागदऱ्याची स्थापना त्या दिवशी. तिथं आमचं कीर्तन महाराजांनी येऊन सांगितलं म्हणले सोप्याला स्थापना झाली. पळसखेडकर महाराज आले होते म्हणले, सुंदर मूर्ती बसविली, जेवायला व्यवस्था, मोठा मंडप टाकला. मलाही वाटलं एकदा जाऊन बघावं. सोप्याला भरपूर वेळा आलो महाराजाकडे भेटायला, काही निमित्तानं कशासाठी 10-5 वेळा आलो सोप्याला. महाराजाकडे यायचं, घंटाभर बसायचं, उठून जायचं आपलं. पण आता हे या वर्षामध्ये येणं झालं नव्हतं, पण वर्षात काया पालटच झाला सगळा. हे आसुदेवीचं मंदिर, हे एवढं मंदिर, हे सगळं बालाजी व्यंकटेश्वराचं झालं. फक्त आता पावित्र्य सांभाळा बरं का, मंदिराचं पावित्र्य सांभाळा. मंदिर मोठे बांधून उपयोग नाही, पावित्र्य सांभाळण्याला महत्त्व आहे. मध्ये सोहळ्यात पूजा, उठून कोणी मध्ये जायचं नाही, दुरून दर्शन घ्यायचं. इथं आलं तर नामजप करायचा, संसारातल्या गप्पा हाणायच्या नाहीत, असल्या गोष्टी करायच्या. आरती, भजन, काही हरिपाठ, नित्य नियमानं काही ना काहीतरी सुरू ठेवा. म्हणजे त्याच्यामुळं बालाजीला इथं राहावा वाटाव. आणि ह्याच्या इथं पारावर बसून त्या पोरीचं बाळात पण झालं का, धाकलीचं जमलं का, ठकी काय करल्या, चिंगीचं कसं आहे, आशल्या जर गप्पा इथं बसून हाणू लागला तर ते म्हणते अरे सुप बरं नाही, ते डोंगरच बरं आहे तिकडला. म्हणून जर भगवत भजन करा थोडंसं, म्हणजे काही ना काही. आता हे चांगला उपक्रम केला 10 दिवस, आता हे बंद पडू देऊ नका बरं का, हे सुरू राहू द्या. आता अधिक मास यायलाय, पुरुषोत्तम मास, त्याच्यात काही एखादा सप्ताह, उत्सव, 12 महिने काही ना काहीतरी. महाराज आहेतच की सांगायला तुम्हाला, पण त्यांच्या चरण आश्रयानं, मार्गदर्शनानं भगवत पूजन भजन करीत जा. ते आहेत, त्यांचं मार्गदर्शन घेत जा. काही करताना त्यांच्याकडे जात जा. महाराज आम्ही असं करायलोच, ते म्हणले जा करा म्हणलं की त्याच्यात विघ्न येतच नाही. महाराज त्यांचा आशीर्वाद घेत जा. आणि मी सांगत असतोय नेहमी, आपल्या मोतीराम महाराजच्या परंपरेमध्ये यांच्याशिवाय दुसरा मनुष्य कोणी नाही. आता आचरण, वाणी, योग्यता, निष्काम सेवा, मोठे अधिकारी पुरुष आहेत. तुमचं सुपेकराचं भाग्य आहे की महाराज आहे तिथं, पण नित्यनेमानं साधना वगैरे काही ठेवीत जा. आम्हालाही इथं सेवा करण्याचा योग आला, मोठी भाग्याची गोष्ट आहे. आमचे तुकारामजी, पुन्हा गणेशराव, हे गणेशराव आले होते मुलाखत घ्यायला माझी. म्हणले नाना तुमची मुलाखत घ्यायची. म्हणलं माझी येड्याची मुलाखत घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे, आज सुप्याला कीर्तन आहे. म्हणलं चला तेवढं ते कीर्तन रेकॉर्डिंग करा, मुलाखत झाली. म्हणलं आता मुलाखतीत काय विचारते, तुमचा जन्म कुठं झाला, आता कुठं झाला, मसनवट्यात झाला आणि कुठं झाला, तुम्ही काय केलं. म्हणलं असलं काही घेण्यापेक्षा सुप्याला कीर्तन आहे तिथं चला, आणि कीर्तन अर्धा पाऊण तास काय तुम्हाला त्याच्यात भरून घ्यायचं आहे ते घ्या. अशी काही मुलाखत मी कोणाला देत नाही. म्हणलं मग ते कीर्तनच तुम्ही रेकॉर्डिंग करून घ्या. मग ते भजनी मंडळ हे सगळे सापडले. मृदंगाचार्य लक्ष्मण चांगला आहे पोरगा, मस्त आहे. योगायोगानं मला माहीतच होतं आज पाऊस आहे, महाराज गावातच आहेत म्हणून. पण त्यांची भेटगाठ झाली. सुंदर केलंय, छान. हे धर्मध्वज बाहेर उभा केलाय का, हो हे काय पुढे गरुड खांब, हा वा सुंदर केलंय, छान मस्त. बालाजी प्रति बालाजी झालाय हो हे. ज्याला तिरुपतीला जाणं होय ना त्यानं सुप्याला यायचं. पण चांगलं आहे. ही सेवा व्यंकटेश्वराच्या दरबारात चरणी समर्पित करतो. महाराजांच्या चरणावर ही चरण पुष्प वाहतो. त्यांचा आशीर्वाद पाठीमागं राहावा, बालाची कृपा राहावी आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम राहावं. आम्ही झोल्याला आश्रमामध्ये श्री विठ्ठलाची स्थापना केलेली आहे. गंडकी नदीच्या शालिग्रामापासून मूर्ती घडून आणली. 4.5 लाख रुपये किमतीची मूर्ती आहे. मूर्तीचं बघितलं तर 2.25 फुटच आहे, पण 4.5 लाख रुपये त्याची किंमत आहे. शालिग्रामाच्या, गंडकीतल्या शालिग्रामापासून बनवून आणली आणि सुंदर स्थापना केली. ही जशी मूर्ती, ती मूर्ती येऊन कधीतरी एखाद्या वेळा बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. महाराजांच्या मार्गदर्शनानं दर शुद्ध वारीला आश्रमामध्ये कीर्तन, फराळ, पांडुरंगाची वारी सुरू केलेली आहे. कधीतरी एखाद्या एकादशीला या आणि दर्शन घ्या आणि पहा, म्हणजे तुम्हाला अत्यंत सुंदर वाटेल. आश्रमामध्ये मूर्तीची स्थापना, इतकं सुंदर पांडुरंगाचं स्वरूप आहे, बाल स्वरूप आहे, बाल स्वरूप. पाहिलं की फार प्रसन्न वाटतं. पण या तुम्ही सगळे जवळ आहात.
प्रेम ठेवा आणि एवढीच सद्वासना अंतकरणामध्ये ठेवून माझ्या वाणीला विराम देतो. थांब, सांगा पुढची ज्ञानेश्वर माऊली. लावले गाडा हॅलो आरती ज्ञानराजा महादेवतीचा सिद्धिदार आरती ज्ञानराजा सोबले ज्ञान अवतार पांडुरंगा लावले ज्ञान आरती ज्ञानराजा महादेवतीचा सिद्धिदार स्वामी